बाळासाहेब थोरात बोलतायत, थेट जाऊयात। हो जाएगा, नहीं तो हमारी तैयारी भी है। सर, जो 2 दिन के जो शिविर है अभी, क्या उसको आप आत्मचिंतन शिविर मान रहे हैं? वहाँ पे आत्मचिंतन होगा पार्टी का? हाँ, वो तो करना पड़ता है कि जो आज की स्थिति है, देश की स्थिति है, राज्य की स्थिति है, हमें जो पार्लियामेंट के इलेक्शन के लिए आगे जाना है, ये सब की तैयारी के लिए वो शिविर है। तो वो चिंतन भी कितने विधायक एब्सेंट है मीटिंग में? कितने? नहीं, वो 2-4 लोग नहीं थे, तो उसका भी लेटर्स हमारे पास है। मराठीत सांगाल किती जण आज उपस्थित होते? कारण आमच्या याच्यामध्ये जी काही आहेत सर्व आज एक तर 3-4 लोक नव्हते, तर त्यांचे माझ्याजवळ पत्र आहेत आणि काही ना काही कारणानं ते थांबलेले, ते माझी परवानगी घेऊन ते थांबलेले, त्यामुळे अडचण कोणतीच नाही। आमचे 44 उमेदवार, 44 आमचे आमदार आमच्या बरोबर आहेत। काही जणांनी कारण दिले नाहीत असंही म्हटलं जाते, 3 जणांनी कारण दिले नाही, काही नाही, माझी परवानगी त्यांनी घेतली आणि त्यानंतर ते गैरहजर राहिले। थोरात साहेब, सगळे राज्यसभेची गणितं जुळत आहेत, मात्र मनोज जरांगेंची तब्येत सातत्यानं खालावत चाललेली आहे। सरकार त्यांच्या प्रकृतीकडे आणि त्यांच्या विषयाकडे बघत नाही का गांभीर्याने? कारण तब्येत खालावते ती। नाही, गांभीर्यानं सरकारने पाहिलंच पाहिजे नेमकं काय आश्वासन त्यांनी, मागणी काय केली, सरकारनं आश्वासन स्वतः जाऊन काय दिलं आणि त्याची पूर्तता होण्याच्या संदर्भातल्या जर अडचणी असतील तर त्या दूर केल्या पाहिजे। परंतु कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांची तब्येतीची काळजी ही घेतली पाहिजे। माझी तर विनंती आहे की त्यांनी सुद्धा स्वतः आणि त्यांचे सहकारी असतील त्यांनी सुद्धा जरांगेजींच्या तब्येतीची काळजी घ्यावी। सुप्रीम कोर्टाने आज इलेक्ट्रॉल बॉन्ड संदर्भात निर्णय देताना हे बेकायदेशीर असल्याचं म्हटलं। 2019 साली राहुल गांधींनी याबाबत स्पष्ट केलं नव्हतं। ऐतिहासिक निर्णय तो आहे आणि तो गोपनीय पद्धतीनं बॉन्ड्स होत होते, एकाच पार्टीला बॉन्ड जात होते, असं चित्र आपल्याला त्यामध्ये दिसतं आहे।